या सगळ्या प्रकरणाशी खरं तर महिलांचं लैंगिक शोषण प्रकरण जर आपण पाहिली जी महाराष्ट्रातली आहे, खरं तर अनंत उदाहरण आहे. पण त्याच्यामधलं एक जळगावचं सेक्स स्कॅन्डल जे आहे ते अतिशय खूप गाजलं होतं. तर त्या सेक्स स्कॅन्डलचा संदर्भ जरी आपण जोडला तरी आपल्याला एकंदरीत लक्षात येतं की खरं तर त्या सेक्स स्कॅन्डल नंतर अनेक महिला समोरही आल्या नाहीत आणि त्याच्यावर त्या बोलल्याही नाहीत. या सेक्स स्कॅन्डल मध्ये नाशिक मधलं जे आहे याच्यात किमान खराब प्रकरणात काही महिला समोर आलेल्या आहेत. एरंडे प्रकरणात जे आहे ते अजूनपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण शो रेकॉर्ड करतोय तोपर्यंत किमान 2 महिला समोर आलेल्या आहेत. पण त्यांनी हेच कारण सांगितलेलं की माझ्या मुलाला नोकरी लावतो, माझ्या भावाला नोकरी लावतो असं म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं शोषण केलेलं आहे. अशा वेळेला आता आपल्याला महिलांना आपण गुन्हेगारांच्या क्वेश्चन मार्क मध्ये कटाघऱ्यात उभं करतोय. पण अशा वेळेला महिलांना आपण वाहक समजतोय का की त्या टार्गेट आहेत? नक्की ह्या सगळ्यांबाबत आपण काय विचार करतोय त्याचाही विचार मला असं वाटतं व्हायला हवा. विनायक सर याच्यावर मला असं वाटतं जरा जास्त चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकू शकतील. विनायक सर, आपण याच्यावर जरा 2-3 मुद्द्यांचा विचार करू. पहिली गोष्ट एक लक्षात घ्यायला पाहिजे की अंधश्रद्धा हा प्रमुख मुद्दा या सगळ्या प्रकारामध्ये आहेच. एखादा बुवा बाबा त्याचं प्रचंड वलय तयार करतो. तो भविष्य जाणू शकतो, त्याला मंत्रतंत्र येतात, तो जादूटोणा करू शकतो, तो भविष्य बदलू शकतो, त्याचा केवढा मोठा प्रभाव आहे, त्याचं किती मोठं बडप्रस्थ आहे, किती मोठमोठी माणसं याला भेटायला येतात, याचे किती भयंकर मोठे कार्यक्रम होतात, याला किती मोठी मोठी माणसांमध्ये व्यवस्थेमध्ये मान्यता आहे, याच्यावरून त्याची एक भयंकर अशी मोठी प्रतिमा तयार केली जाते आणि ती प्रतिमा दैवी म्हणून पुढे केली जाते. आणि म्हणून अनेक स्त्रियांना असं वाटतं की जे माझ्या कौटुंबिक अडचणीत असतील, मुलीच्या लग्नाबद्दल असेल, आजारपणाबद्दल असेल, किंवा तिच्या आणखी दुसऱ्या अन्य समस्यांबद्दल असेल, आर्थिक ताणाबद्दल असेल, तर ह्या प्रश्नाची उत्तरे येथे मिळतील असं तिला स्वाभाविकपणे वाटतं आणि ती त्या ठिकाणी जाते आणि त्याची बळी होऊ शकते. आणि ह्या प्रक्रियेमध्येच अनेकदा लिंग पूजा, योनी पूजा अशा पूजा घातल्या जातात. पुण्यात एक वाघमारे बाबा होता, तो अशाच प्रकारच्या पूजा घालण्यासाठी प्रसिद्ध होता. आणि अशा पूजेच्या नावाखाली महिला या ठिकाणी नाडल्या जाऊ शकतात. म्हणजे अंधश्रद्धा हा एक पहिला त्याच्यामध्ये मुद्दा आहे लक्षात. दुसरा मुद्दा भीती, दहशत आहे. म्हणजे ती एवढी प्रचंड भीतीमध्ये असते, एवढ्या दहशतीत असते आणि समाजाच्या अनेक आधीच झालेल्या अन्याय अत्याचारामध्ये इतकी ती प्रचंड पिडलेली असते. म्हणजे आता मी हे उदाहरण सांगतो. आत्ताच परवा नाशिकमध्ये एक पीडित महिला आली आणि तिने तिचं वक्तव्य केलं आणि ती काय म्हणाली, ती जेव्हा बोलली तेव्हा अख्खं सभागृह सुन्न झालं. समाजाने ऐकायची जरा हिंमत ठेवली पाहिजे. ती असं म्हणाली की स्त्रीवर आधीच इतका प्रचंड अन्याय अत्याचार झालेला असतो तर तिचं स्वतःच शरीर तिला तुच्छ वाटायला लागतं आणि ती जेव्हा ते शरीर कोणीतरी त्याचं लखतर तोडतं, उपभोगतं, याचं तिला काडी मात्र काही वाटत नाही, कारण तिच्या दृष्टीने शरीर आधीच मेलेलं असतं. एवढे अन्याय अत्याचार तिच्या मनाने सहन केलेलं असतं. भयंकर वाक्य असं माझं मत आहे. भयंकर वाक्य हे समाजाला आत्मचिंतन करायला लावणारं वाक्य की या टोकाचं शोषण स्त्रीचं होऊ शकतं. हा एक दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा मला असं वाटतं की ज्याच्याबद्दल समाज प्रचंड दांभिक आहे, खोटारडा आहे, लबाड आहे. ज्या प्रमाणात पुरुषांच्या लैंगिक भावना, लैंगिक गरजा असतात त्याच प्रमाणात त्या स्त्रीच्या सुद्धा असतात. तिला देखील लैंगिक भावना आहेत, तिच्या सुद्धा लैंगिक गरजा आहेत. याबद्दल समाज बोलायला तयार नाही, याबद्दल समाज चर्चा करायला तयार नाही. एखादी तरुण स्त्री ही अतिशय कमी वयात विधवा होऊन जाते. तिने तिचं आयुष्य कसं काढायचं याबद्दल समाजामध्ये चर्चा करायची हिंमत दाखवत नाही समाज. मग ज्या वेळेस अशी लैंगिक गरजा भागवण्याची चर्चा करण्याची जागा समाजात नाही, त्याच्याबद्दलची उत्तरं समाज देण्यामध्ये कमी पडत असेल तर ही जागा भरायचं काम असे भोंदू लबाड साधू संत करतात. असं मला वाटतं. समाजाला यावर सुद्धा बोलायची गरज आहे, चर्चा करायची गरज आहे, जागा तयार करायची गरज आहे की ज्या जागा स्त्रीला सन्मानपूर्वक वापरता येतील, ज्या जागामध्ये तिला जज केलं जाणार नाही, ज्या जागांमध्ये तिला दोष दिले जाणार नाहीत, अशा जागा समाजामध्ये मोकळेपणाने निर्माण होण्याची गरज आहे.